त्याच्या जीवनाचा मार्ग त्या दृष्टीने तयार होतो. मग जीवन जगण्याचा योग्य मार्ग कोणता, कोणत्या मार्गाने जीवनाचं सार्थक लवकर होतं हे सांगताना उपनिषदामध्ये आपल्या धर्मशास्त्रामधली सगळ्यात मोठी परंपरा वेद परंपरा. 4 वेद 4 उपवेद, पण त्याबरोबर वेदांग नावाची एक आपल्याकडे विचारधारा आहे. त्याच्यापैकी उपनिषद नावाचं ग्रंथ आहे. तसे तर इतिहासामध्ये 1180 उपनिषद वर्णन केलेले आहेत, पण त्यापैकी 10 उपनिषदांचा पूर्ण अभ्यास आज उपलब्ध आहे. त्यापैकी तैत्तरीय उपनिषद नावाचं उपनिषद आहे, ज्यामध्ये मानवी जीवनाचा जगण्याचा उद्देश काय आहे, काय असावं, आपण जगताना कशासाठी जगावं, खाण्यासाठी जगावं का, झोपण्यासाठी जगावं का, प्रॉपर्टीसाठी जगावं का, पोराफळांसाठी जगावं का, आपल्यासाठी जगावं का, देवासाठी जगावं. जगण्याचा उद्देश जर एकदा समजला ना तर माणसाचा विचार आणि माणसाचं कर्म हे आपोआप त्या मार्गाला जातं. आणि म्हणून तो एक विषय आजच्या प्रवचनासाठी निवडला. नत्व अहम कामये राज्यम न स्वर्गम न मोक्षम न अपुनर्भवम कामये सर्व तप्तानां प्राणीनां अर्तिनाशनम. आता हे थोडस विषय फार महत्वाचा आहे. आपल्या सकल समाजाला या विषयाचं ज्ञान कर्म करण्यापूर्वी असणं आवश्यक आहे. शास्त्रकार सांगतात की मला राज्य उपभोगण्याची इच्छा नाही. बरोबर का? थोडं थोडं समजून घ्या. स्वामित्व माझी इच्छा नाही. मला मेल्यानंतर स्वर्ग मिळावा म्हणून मी इथं काम करतो असंही नाही. किंवा मला स्वर्ग मिळावा म्हणून मी लोकांना पाणी पाजतो, म्हणून मी लोकांची अन्नदान करतो, म्हणून लोकांना जीव लावितो, लोकांना पुण्य करतो. मी का तर मेल्यावर मला स्वर्ग मिळावा, त्या अपेक्षेने मी इथे काही करत नाही. निरपेक्ष वृत्ती माझी आहे. न स्वामित्व न स्वर्ग न त्व अहम कामये राज्यम न स्वर्गम न मोक्ष. मला मोक्ष मिळाला पाहिजे, मेल्यानंतर मोक्ष मिळाला पाहिजे म्हणून मी भजन करतो, म्हणून मी देवदेव करतो, म्हणून मी देवाची पूजा करतो. नाही, ते असे अपेक्षेने मोक्षाची अपेक्षा ठेवतो म्हणून मी असं वागतो नाही. तसं असेल तर तो उद्देश साध्य करण्यासाठी आपण आपले अनेक गोष्टींची तडजोड करतो. न अपुनर्भवम, परत मला पुढचा जन्म मनुष्य जन्म मिळावा, पुढच्या जन्मात चांगलं घर मिळावं, पुढच्या जन्मात मला राजा पद मिळावं, पुढच्या जन्मात मला सरपंच व्हावं यावं म्हणून मी आता आदबतोय का? नाही. ना पुनर्भवम. मग कशासाठी जगतो मी, कशासाठी काम करतो मी? हे माझं काम दिवस रात्र चालू आहे, 24 तास मी आदबतोय. आलेला दिवस एक क्षण सुद्धा वाया घालत नाही, 1 मिनिट सुद्धा वाया जाऊ देत नाही. मग कशासाठी करतो मी? कामये सर्व तप्तानां. कामये म्हणजे माझी इच्छा, माझी भावना, माझा दृष्टिकोन, माझा विचार, माझी कामना, मनोकामना. कामये सर्व तप्तानां. सर्व या भूतलावर जेवढे काही आहेत ना त्यापैकी जे तप्त आहे, तप्त म्हणजे तापलेले आहे, अडचणीत आहेत, संकटात आहेत, आजारी आहेत, विकलांग आहेत, कमजोर आहेत, माझ्यापेक्षा सापेक्षवाद आहे. श्रीमंत कोणी जगात कोणीच नाही. एखादा करोडपती म्हणला मिले श्रीमंत, त्याला अब्जाधीश भेटला, ते म्हणतो मी तर भिकारी, माझ्याकडे काय, माझ्यापेक्षा श्रीमंत, तुमच्यापेक्षा श्रीमंत, त्याच्यापेक्षा श्रीमंत. देवापेक्षा श्रीमंत जगात कोणी नाही. एखादा म्हणला मिले ताकदवानी, आपण म्हणतो ना शहराला 1.25 शेर भेटतोच ना, मग 1.25 शेरला 1.5 शेर भेटणारच आहे ना, 1.5 शेराला 2 शेर भेटणारच आहे ना. मग सगळ्यात ताकदवान कोण आहे? भगवंत आहे.
का? कारण त्याच्या ताकदीला आपली ताकद कुठं पुरणार नाही. पण माझ्यापेक्षा कमजोर लोक मला भेटतीलच ना, माझ्यापेक्षा गरीब लोक मला भेटतील, माझ्यापेक्षा आजारी लोक मला भेटतील, माझ्यापेक्षा गरजू लोक मला भेटतील, का माझ्या घरात 2 टाइम खायला भेटते असे लोक भेटतील मला, की ज्यांना 4 दिवस झाले उपाशी येते, खायला काही नाही. मग त्यावेळेस माझी भावना, माझा विचार, माझे दृष्टिकोन, माझं वागणं कसं असावं? कामये सर्व तप्तानाम. जे काही समस्त मानव जातीमध्ये रंजले गांजले जी लोक आहेत ती सर्व तप्त प्राणी ना, हे जे मुखे प्राणी आहेत ना, मुखे प्राणी, मग ते कुणी असू द्यात, कुठले असू द्यात, कोणाचे असू द्यात, या सर्व प्राणीमात्रांवर, प्राणीमात्र आपण म्हणतो प्राणीमात्र, प्राणीनाम अरतिनाशनम. अर्ती म्हणजे काय? अरती. आता अरती आणि आरती या 2 शब्दातला फरक लक्षात घ्या. अरती म्हणजे दुःख, आरती म्हणजे दुःख, आणि आरती म्हणजे स्तुती. कोणाची? देवाची. आपण म्हणतो गणपतीची आरती म्हटली, गणपतीची, दत्ताची आरती, पांडुरंगाची आरती, देवीची आरती, आपण आरती गातो. गायन करणं म्हणजे काय? देवाची स्तुती करणं, त्या देवाचं लीला, त्या देवाची परंपरा, त्या देवाचं गुणगान गाणं म्हणजे आरती करणं. आपण म्हणतो तू आरती ओळीत बसू का मी आता? म्हणजे आरती ओळणं म्हणजे काय? आरती ओवळताना आपण त्याची काय करतो? स्तुती करतो, देवाची स्तुती करतो. अरती आणि आरती. आरती म्हणजे दुःख. या प्राणीमात्रांचं दुःख आहे. उन्हाळा आहे, उन्हाळा लागला की डबक्यातलं पाणी हटतं, नदीतलं पाणी हटतं, तळ्यातलं पाणी हटतं, खेटातलं पाणी हटतं, विहिरीचं पाणी हटतं. आणि मग हे पशु पक्षी जे एकदम ऐश्वर्यात सुखात जगत असतात, या उन्हाच्या तडफडीमध्ये त्यांना तहान लागली तर आपल्याकडे आपले पाणी आहे, पण पाणी कुठे आहे? कुलपात पाणी ना. हौदाला झाकणे, गावातल्या टाकीला झाकणे, नळाला कुलुपे, डबक्याला शोषखड्डे, म्हणजे पाणी उघडं कुठं यांना. आणि मग हे दुःख ते काय तुम्हाला फोन करतील का? आता तुम्ही म्हणता ना गावात टँकर पाठवून द्या, हे प्राणी, हे पक्षी, हे तुम्हाला थोडंच फोन करणार आहे की बाबा आता मरायला लागले आमचे पिल्लं, आमचे सगळे पाखरं. हे कुणी समजून घ्यायचं? आपणच समजून घ्यायचं की बाबा माझ्याकडे तर आहे, पण मग एक वाटीभर पाणी जर बाहेर ठेवलं घराच्या बाहेर तर ते पक्षी तहानलेलं असेल त्याला काय लागतं? त्या चोचीत किती पाणी बसतं? 2 चमचे पाणी असेल तर एक पाखरू दिवसभर तहान भागवत त्याची. एक वाटीभर पाणी असेल तर त्याच्यामध्ये चांगल्या मोठ्या पक्ष्याची तहान भागते. वाटीभर पाणी तर आपण असे 50 बारे फेकून देतो ना, पण ते जर एखाद्या भांड्यात ठेवलं आणि वरती ठेवलं तर ते बिचारे रोज तुमच्याकडे येतील. रोज तुमचं पाणी संपलं, रोज तुम्ही परत पाणी ओतलं. पण पाणी काय त्यांना काय फिल्टरचं पाणी लागायचं काय? तुम्ही तोंड धुता तुमचं तोंड धुतलेलं पाणी जरी असलं त्यांना काय? शेवटी ते पाणी त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि मग होईल काय माहिती का? ते पाणी समजा ते पील गेले. आता पशु पक्ष्यांच्या भावना या माणसापेक्षा श्रेष्ठ असतात. माणूस डुप्लिकेट असतो, पशु पक्षी कधी डुप्लिकेट असत नाही. माणसामध्ये अजेदुजे भाव आहे, माणसामध्ये अजेदुजे भाव आहे. पशु पक्ष्यांमध्ये भावना या सक्षम आणि सरळ आहे. म्हणजे वाघ जर मांसाहारी आहे तर जगातला कोणताच वाघ शाकाहारी नाही. महत्वाचं लक्षात घ्या बरं का. जर वाघ ही व्याघ्र युनी ही मांसाहारी युनी भगवंतानी निर्माण केली तर कोणताच वाघ शाकाहार करणार नाही. आणि जर गोधन शाकाहारी आहे तर कोणतीच गाय मांसाहार करणार नाही. भले मेली तरी चालत. मग असं कधी पाहिलं का वाघ तडफडून मेला, वाघाला खायला भेटलं नाही, वाघाने भुकेने व्याकुळ झाला म्हणून वाघाने गवत खाल्लं हो, असं कधी होईल? होणार नाही. खाल्लं तर खाणारच नाही, तर खाल्लं तर काय करतात? खाणारच नाही. मग डबल रोल कोणाचा आहे? माणसाचा आहे. माणूसच करतो, हे खातो ते खातो. घरी धान्य भरलं तरी बकरा आणतो, कापी तो खातो. म्हणतो नाही आज जत्रा करायची. आपण कशाला ते बिचाराला मारलं? तुझ्याकडे काय खाऊ? उपाशी मेला का तू? नाही ना, खायला सगळे, पण तरी
विचार असा आहे की हिंसा करून सुद्धा आम्ही पोट भरतो, याच्यात आम्हाला मोठे पण वाटतं. आता हिंसा का करावी? काय नाही हो, आमच्या देवाची जत्रा आहे आणि केली आम्ही जत्रा. आणि मग गोडाची जत्रा केली काय देव तुला म्हणून का आता गोडाची जत्रा घातली तुझं वाटलं करीत नाही ना. पण आमच्या डोक्यात खटका असतो, आम्हाला निमित्त लागत. काय लागत? निमित्त लागत. आणि परत काय म्हणतो, गोडाची जत्रा केली तर पाहुणे येतील का माझ्याकडे? पाहुण्या रावळ्याला जर बोलावलं मी तर पाहुणे गोड खायला येतील का? बरं यायला किती लांब आहे त्यांना? फार पुण्याहून पाहुणा यायचा जत्राला, आमची जत्रा बिरोबाची. मग पाहुणाकडून यायचं आहे, पुण्याहून यायचं, त्याला परवडलं पाहिजे यायला. मग तुला सांगितलं कुणी घसरा घसरीत परवडतं त्याला? माणसाची बुद्धी ही कुठेतरी वैचारिक दृष्टीने घसरलेली दिसते की ही सगळी परंपरा जी आहे ना, ही मानवाला एकोपा, समन्वय या गोष्टी साध्य करण्यासाठी असते. देवाची जत्रा, देवाची यात्रा या मानव जातीला तंटामुक्तीच्या दृष्टीने केलेल्या योजना आहेत. बरोबर. आता हे तुम्हाला थोडंसं समजून सांगायला जास्त दृष्टांताची गरज लागणार नाही, पण काही गोष्टी समजून घ्या. मुळात ही जी देव असतात ना, काही ज्यांच्या जत्रा असतात, बरोबर का, तर नीट ऐकून घ्या. महादेवाची जत्रा नसते, गणपतीची जत्रा नसते. बरं का, तुमच्या गावात गणपतीचं देऊळ आहे, गणपतीची जत्रा घातली कोणी? मारुतीची जत्रा घातली कोणी? मारुती जत्रा आहे बा, आमच्या गावात मारुती आहे आणि त्याची जत्रा आहे. जत्रा मारुतीची नसते, जत्रा गणपतीची नसते, जत्रा महादेवाची नसते. नाही, जत्रा रामाची असते का? राम मंदिर आहे आमच्या गावात आणि राम मंदिरात जत्रा आहे, कुणी पाहिली का? आमच्या गावात पांडुरंगाचं मंदिर आहे आणि पांडुरंगाची जत्रा आहे. कोणाच्या गावात आहे का पांडुरंगाची जत्रा? नाही. का बरं नाही? बरं त्या देवाला जत्रा घातलेली का आवडत नसेल? बरं नाही, थोडा बारीक विचार करा. बा आमच्या गावात कोणतंच देऊळ नाही, आमच्या गावात पांडुरंगाचं देऊळ आहे, मग आम्ही पांडुरंगाची जत्रा करतो. नाही ना. जत्रा फक्त 3च देवाच्या असतात. आता नीट ऐका बरं का, विषय नीट ऐकून घ्या. जत्रा फक्त 3च देवाच्या असतात. एक असते भैरवनाथाची. मग भैरवनाथ म्हणजे काय? भैरवनाथाचे रूप किती? भैरवनाथ आणि काल भैरवातला फरक काय? बिरोबा आणि भैरवनाथातला फरक काय? बरोबर का? ही झाली एक जत्रेचा प्रकार. काय? भैरवनाथाची जत्रा असते. मग भैरवनाथाचा खंडोबा रूप आहे का? खंडोबाचे रूप किती? खंडोबा कोणाचा अवतार आहे? याच्यावर जरा बारीक अभ्यास करतो, बारीक अभ्यास करा तुम्ही. मग तुमच्या जत्रा कोणत्या गावात असू द्या, एकतर तो अवतार असेल खंडेरायाचा, अवतार असेल भैरवनाथाचा, बिरोबाचा, हे सगळं जे आपण म्हणतो ही परंपरा देवाची आहे. दुसरी जत्रा कोणाची असते? देवीची असते. आमच्या गावात तुळजाभवानी जत्रा आहे, आमच्या गावात अमक्या देवी जत्रा आहे, देवीची जत्रा असते. बरं का, देवीची जत्रा. आणि तिसरी जत्रा असते पीराची जत्रा. पीर असतो, कोणत्या तरी गावात पीर असतो, कुठे एखादं मुस्लिम धर्माचं स्थान असतं, दर्गा असतो कुठेतरी एखाद्या ठिकाणी. त्या धर्मामध्ये केलेले जे महान कर्म करून गेलेले जे मोठे संत पुरुष होते त्यांची कुठेतरी समाधी असते आणि त्याची जत्रा असते. बरं का, आता नीट ऐकून घ्या जत्रा प्रकार कसा घुसला. कारण आता जत्राचा सीजन चालू झाला ना. आता हे फाल्गुन चैत्र आला का आपल्या चालू झाली घसरा घसरी आपली. फक्त आपण वाटच पाहत असतो कवा एकदा सप्ताह संपतोय गावातला आणि एकदा गावा जत्रा येते गावात. ही थोडीशी समजून घेण्याची परंपरा आहे. प्रवचन म्हणजे काय? फक्त देवाचे नावाने टाळ कुटायचे आणि देवाचं नाव घ्यायचं आणि देव लगेच म्हणतो आलं भारी झालं बरं का. सकाळी सकाळी माझं नाव घेतलं, तुला आता दिवसभर मरण नाही. तू नाव घेतलं तरी मराणीचे आणि तू काही केलं तरी मरण तळणार आहे तुला. मग तू नीट समजून वाग ना, समजून वाग. माणूस हे जे करतो ना, धर्माच्या नावाने चुकीची कर्म करतो, धर्माच्या नावाने हिंसा करतो, धर्माच्या नावाने उपद्रव करतो, धर्माच्या नावाने दुसऱ्या काही गोष्टी करतो की ज्यापासून समाजाला उपद्रव होईल, त्रास होईल, नुकसान होईल, दुसऱ्याचा अपमान होईल. पण माणसांना हे कळत नाही की ही परंपरा का निर्माण झाली. आता या सगळ्या गोष्टीमध्ये 2 गोष्टी समजून घ्या. जसं आपल्याला आरोग्य व्यवस्थेमध्ये प्रत्येक कुटुंबाला एक फॅमिली डॉक्टर असतो. फॅमिली डॉक्टर म्हणजे आमच्या फॅमिली डॉक्टर.
तो माणूस त्याचं काही दुखणं आलं तर पहिल्यांदा कुठं जातो? फॅमिली डॉक्टरकडे जातो. नाही भाऊ डॉक्टर साहेब हे आमच्या पोराला ताप आला बा. मग ते फॅमिली डॉक्टरला जर असं वाटलं की बा हा तापाचा प्रकार फारसा लक्षात येत नाही किंवा तापाच्या आपल्याला काही याच्यावर फार उपचार करण्याजोगा नाही, तर तो काय म्हणतो, नाही तुला मी कुठे पाठवतो, तू तिकडे जा. पण सगळ्यात पहिल्यांदा कुठं जातो आपण? फॅमिली डॉक्टरकडे जातो. प्रत्येक घराला एक दुकानदार असतो, किराणा दुकानदार. काही आणलं सामान त्याच्याकडून घ्यायचं, त्याच्याकडे ते वाण शिल्लक नसेल तर ते म्हणतो मी उद्या आणून देतो तुला. हा म्हणून ठीक आहे भाऊ. समजा आपल्या घरी सत्यनारायण निघाला, आपण इथे दुकानं फिरत बसण्यापेक्षा ती बामणानी यादी दिली का त्या दुकानदाराकडे घेऊन जातो, भाऊ एवढं वाण आहे. ते म्हणतो हा हे सगळे या 2 गोष्टी मी तुला उद्या आणून देतो. आपण लई 50 दुकानं फिरत बसत नाही. प्रत्येकाचा एक दुकानदार असतो, प्रत्येकाचा एक न्हावी ठरलेला असतो. प्रत्येक घराचा भाऊ साऱ्या गावाच्या चव ओळखीत बसत नाही आपण. आपले बापाकडे जे न्हावी होता त्याचा त्या पोराकडं दुकानाचं का आमच्या 4 पिढ्यापासून ह्योच न्हावी आमचा, ह्योच सुतार आमचा, ह्योच लावार आमचा, ह्योच कुंभार आमचा. आम्ही लय 50 ठिकाणी हिंडत बसत नाही. ही परंपरा आहे. तसं प्रत्येक कुळाला एक कुलदेवी असते आणि एक कुलदैवत असतं. नीट लक्षात घ्या बरं का. प्रत्येक कुळाला, मग तुमचा कुळ कोणता आहे त्यानुसार तुमचं कुलदैवत ठरतं. आणि प्रत्येक कुळाला एकच कुलदैवत असतं. असं नाही की बा तुमचा बिरोबा आहे ना मग म्हसोबा पण तुमचाच आहे, तसं नाही. एक तर तुमचा म्हसोबा तरी असेल नाही तर बिरोबा तरी असेल, पण असं नाही होणार की दोन्ही आम्ही चढितो. दोन्ही नाही. तुमचं कुठंतरी एक कुलदैवत असेल. तुमचा एक तर जेजुरीचा खंडोबा तरी असेल, नाही तर भैरवनाथ तरी असेल, नाही तर एखादा दुसरा कुठला तरी देवाचा अवतार असेल की जो म्हसोबा तुमच्या कुलदैवत म्हणून सांगितलेला आहे. मग एक देवाला एका कुळाला बांधलं गेलं, जोडलं गेलं. बांधलं ना, बांधलं घोटाळा होतो. जोडलं गेलं. का जोडलं गेलं असेल? कारण मनुष्य जातीचा एक स्वभाव आहे. मनुष्य हा शरीर आणि आत्म्याचा संयोग आहे. आपण जेव्हा जन्माला येतो ना, मनुष्यच काय आहे, पण सगळा सजीव सृष्टीचा जो प्रपंच आहे ना, हा शरीर आणि आत्मा यांच्या संयोगातून सजीव जन्माला येतो. बारीक अभ्यास सांगतो तुम्हाला थोडासा. हा अभ्यास केला तर तुमच्या जीवनात तुमचा रस्ता चुकणार नाही, तुमचं कर्म चुकणार नाही, आणि तुमच्याकडून जे घडेल ते तुम्ही गेल्यानंतर कुठेतरी तुमची नावाची स्मरण कोणातरी घरात, कोणाच्या तरी मनात तुमच्याबद्दल आस्था निर्माण करणारा विषय राहील. बघा का, शेवटी माणूस गेल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीला कोणी खात नाही, त्याची पोरं सोडून कोणी भांडत नाही. समजा एखादा माणूस मिळाला प्रॉपर्टीवाला होता म्हणून बघ कुणी त्याचा मित्र आला आणि ते म्हणतो यातली मला थोडी द्या, त्याला अधिकार पण नाही, त्याचा वारसा हक्क पण नाही. माणूस कोणी गेल्यानंतर त्याचं काय करतो? स्मृती जागृत करतो की ना एकदा मला भेटला होता, निमित्ताने भेटला होता, 10व्याला गेलो तेव्हा भेटला होता, त्याच्याशी 2च वाक्य बोललो, पण काय माणूस होता. 2 वाक्यात त्याची पारख आली ना, 2 वाक्यात त्याची पारख आली. तुम्ही चांगला बोललात तर ते तुम्ही मेल्यानंतर म्हणून खरंच चांगले. तुम्ही जर त्याला घोडा लावला तर ते तिने आलाय होतं, गेलं का ते बरी व्याज गेली पाहिजे. यायला 2च मिनटं भेटले, पण तिने घोडा लावला होता. मला इष्टीतून उतरता काही लोक घोडी लावतात. आता इष्टी आपल्या बापाची नाही, घोडा लावायचं काही कारण पण नाही, पण उतर मुर्द्या हर बाजूला. आता तुला कोणी सांगितलं याला मुर्दा म्हणायला? पैसे भरून आलाय तू, तुझं खायची आवला तूच त्याला म्हणतो मुर्द्या अरे बाजूला, अरे तुझ्या बापाची इष्टी का? नाही, इष्टीत फुकाट बसायचं. 75च्या पुढं फुकाट बसायचं, फुकाट बसून घोडा लावायचा. परत कोणाच बापाने शिकवलं तुम्हाला? नम्र होता जातीवरी. नम्रता ही आम्हाला शिकवली, पण आम्ही वापरीतच नाही. आम्ही फक्त देवापुढे गेलो का पाया पडतो. जसं ते कोर्टात गेलं काय भामटं असतं, ते काय करतं, कोर्टात जाता 4 बरे असं करतं बरं का. आणि कोर्टाचं लक्ष नसेल ना परत बाहेर जातं आणि कोर्ट बघायला लागलं का आज जाऊन परत असं करतं. त्याच्या डोक्यात काय असतं, कोर्टाने मला पाया पडताना बघावा बरं का. डोक्यात खटका असतो, नालायकपणा फाड्याला नसतो, पाप केलेले असते, त्याचं भोगावं लागतं. पण देवाला जसं विनवणी करतो ना तशी त्या कोर्टापुढे तीनदा असं करत जातो. कोर्टाचं लक्ष नसेल आज जाऊन पुन्हा बाहेर येतो, 4-5 बारी अशी रिहर्सल करतो. ज्या टायमाला कोर्टाच्याकडे बघन आणि याचा पाया पडायचा दर्शनाचा भाग असेल तेव्हा जमला खटका बरं का. जमला कोर्टाने पण. कोर्ट काही येडं आहे का? तू पाया पडला म्हणजे काही कोर्टाला कळत नाही का तू आमटाय म्हणून? सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण आपल्याला काय वाटतं, सहानुभूती माझ्या बाजूने राहावा.
देवाच्या दारात जातो, सगळ्या दुनियाच्या चोऱ्या करतो, सगळ्या दुनियाला लुटितो, सगळ्या दुनियाला दडपण टाकतो, सगळ्या दुनियाला त्रास देतो आणि देवाच्या दारात जाऊन पाया पडतो, 50 बाऱ्या पाया पडतो. असं 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 डोकं ढकली देत तरी हा सरकत नाही का? याला वाटतं देवाच्या दारात 2-4 बाऱ्या जर वाकलो ना तर देव मला माफ करीन. त्या बापाने शिकवलं का अशी माफी करायची? चोऱ्या करायच्या आणि परत मला चोर म्हणू नका म्हणायचं, हा धर्म कोणी शिकवला? चोरी न करता कदाचित अनवधानाने एखादं नुकसान झालं तर देवा माफ कर बाबा, माझी काही इच्छा नव्हती, मी काही त्याला तकलीफ द्यायसाठी कधीच बोललो नव्हतो, पण झाली त्याला तकलीफ तर माफ कर बाबा मला. अशा माफीला आपल्या धर्मामध्ये माफी मिळण्याची शक्यता आहे. ती एक प्रकारे आपल्याला दिलेली संधी आहे. आता लय लोक महाकुंभात जाऊन आले का आणि त्याच्यामध्ये पाप्यांची एवढी गर्दी होती, लोक म्हणले अरे लय भारी स्कीम निघली, म्हणली 144 वर्षांनी स्कीम आली, किती पाप करू दे, तुम्ही फक्त जायचं डुबकी मारून यायचं, सगळं धुवून निघत, सगळं धुवून निघत. मग पाप्यांनी गर्दी केली ना, पापी म्हणले ओ बरं झालं ना स्कीम आली, म्हणले लय दिवसाची माझ्या डोक्यात होता आपण तो पाप करतो, कुठं फेडायचे चला चान्स भेटला, अशी यादी झाली. म्हणजे सगळे पाप, म्हणजे कुणी विमानाने गेलं, कुणी रेल्वेने गेलं, कुणी गाड्या करून गेलं, कुणी घोड्या करून गेलं, काही करा पण तिथं जाऊन आम्ही मुहूर्त साधला आणि डुबकी मारली. आता काय बिंदास, आता परत 144 वर्ष पाप करायला मोकळे झाले ना आम्ही. पहिलं सगळं धुवून काढलं का नाही, आता सगळे चार्जशीट नील झाले, सगळे निर्दोष सुटले, आता मोकळे झाले परत नवीन पाप करायला ना. असा कोणता प्रपंच आहे की जो माणसाला नवीन पापाचं उद्घाटन करायला लावितो? नाही महाराज. मग आता हे तत्व जरा नीट ऐकून घ्या. प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक परिवाराला एक कुळदेव असतो आणि एक कुलदेवी असते. नुसता देव नसतो बरं का, देवी पण असते. प्रत्येकाच्या कुळाला एक देवी असते. मग ती देवी कोणती असते? या जगात 54 शक्तिपीठ आहेत. या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. आता हे 3.5 आपण म्हणतो ना, इनमीन 3.5 म्हणतो ना आपण, 3.5 शक्तिपीठ आहेत. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, मग 4 का म्हणत नाही यांना? 4 शक्तिपीठ का म्हणत नाहीत? 3.5 का म्हणतात? बघा का, थोडासा विचार बारीक ऐका. हे धर्म आणि ही परंपरा ही फार महान आहे. आपण फार लहान आहोत म्हणून आपल्याला याचा अर्थ माहीत नाही आणि अर्थ सांगणारे कुणी राहिले नाही. आणि जे सांगते ते हातचं राखून सांगायचं बरं का, हातचं राखून सांगायचं. बोलला खुल्लं कळलं नाही पाहिजे ना. दुरी घालणाऱ्या माणसाला दुरी का घालतात हेच माहीत नसतं. फक्त दुरी माझ्या हातून घातली तर कुणी असा म्हणणारा माणूस दुरीची विद्या लपून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याला माहीत नसतं की, पण लोक विश्वास ठेवतात ना, भाऊ त्याच्या हातून दुरी घातली ना गुणच येणार आहे. आणि मग ती दुरी त्याच्या हातून घालली. दुरी कोणाच्या हातून घातली तर गुण यायला पाहिजे. पण श्रद्धा आणि विश्वास कुठं असतो? ज्याच्या हातून दुरी घातल्याशिवाय दुरीचा गुण येत नाही. मग तो बी काय करतो, हा बरोबर आहे भाऊ, काय पण दुसऱ्याने घालून पाहिली पण काही जमला नाही. म्हणजे तो काय करतो, आपला विश्वास कसा वाढेल आणि इतरांवरचा विश्वास कसा कमी होईल याचा अभ्यास पूर्ण काम करत असतो. फार बारीक आहे का बरं का, फार बारीक आहे काय गोष्टी. मग ही कुलदेवी आणि कुलदैवत हे काय फक्त एका समाजाला, एका विशिष्ट वर्णाला जोडलेलं नाही. 4ही वर्ण जे आहेत ना आमच्या धर्मामध्ये, 4ही वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. या 4ही वर्णांना कुलदेव आणि कुलदेवी जोडलेली असते. आता हे राहिलं सांगायचं तुम्हाला 3.5 शक्तिपीठ का. तर ही परंपरा जी आहे ना, ही परंपरा मुळात माणसाच्या मनात निर्माण झालेली पापाची भावना, या पापाच्या भावनेतून झालेले परिणाम आणि त्याचा आलेला पश्चाताप, बरं का, पश्चाताप. म्हणजे या पश्चातापाची वाट कुठेतरी मोकळी व्हायला पाहिजे ना. समजा तुम्हावर एखादा व्यक्ती तुमच्यावर रोज अन्याय करतोय आणि तुम्ही गावात गेला, सरपंचाला म्हणता, अहो सरपंच, अहो हे लय तकलीफ देतो मला. सरपंच म्हणला, हो त्याचं मतदान मला होतं, मी काय करू शकत, तू तुझं निपट भाऊ. कारण त्याला जर बोलायला गेलं तर पुढच्या वर्षी मला मतदान नाही करायचं, मी नाही करू शकत, तुझं निपट. हा म्हणतो, सांगू कोणला आता. मग गावाच्या पातळीवर नाही समजलं, ग्रामसेवकला सांगून पाहतो, तलाठ्याला सांगून पाहतो, नाही तर मग तालुक्याला जातो. तालुक्याला गेला का तालुक्याच्या अधिकाऱ्याला म्हणतो, अहो हे तकलीफ. तालुक्याचा अधिकारी एकदा येतो, 2दा येतो, 3दा येतो, 4थ्यांदा चॅप्टर भरतो, 5व्यांदा. आणि मग 5व्या 6व्या टायमाला तू तकलीफ द्यायचा जर बंद झाला नाही, कारण त्याला माहिती चॅप्टरने काय फरक पडत नाही, त्याला काय माहिती चॅप्टरने काय फरक पडतोय. ते म्हणतो काय नाही, लय तले काय होईल बाबा, वाढ करून घ्या, त्याला लय 4 चक्र पडते, मग पण मी याला सोडणार नाही. मग अशी तकलीफ होता
शेवटी मग तो काय करतो, खोटे गुन्हे दाखल करायला लागतो. मग तो म्हणतो नाही असंच केलं, मग त्याच्या बायकोला पुढं करतो, मग तिचा विनयभंगच केला. हे का करतो? कारण त्याच्यावर झालेला अन्याय योग्य मार्गाने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कुठं दाद मिळाली नाही. मग तो असा प्रयोग करता करता मग समोरच्याला एखाद्या दिवशी मोठा गोत्यात आणतो आणि मग तो समोरचा म्हणतो काय राव खोटा बोलत, मग तू इतके दिवस माझ्यावर अन्याय का केला? बघा बरं का, या गोष्टीचा बारीक अभ्यास करा. हे जगाच्या पाठीवरती महायुद्ध झाले म्हणजे काय रात्री लगेच एकमेकाला बांधले लगेच सकाळच्या युद्ध झाले असं नाही. याची निमित्त कारण काही असू द्या, पण याची वैचारिक कारणं फार मोठमोठी असतात. तशी माणसं चुका आणि पाप का करतात, खोटं का बोलतात, याची वैचारिक कारणं फार मोठी असतात. पिढ्यानपिढ्या त्याच्यावरती परिणाम आणि संस्कार झालेला असतो. आणि मग या धर्मामधली ही तरतूद समजून घ्या. माणसं चुकतात, माणसं भ्रमात जगतात, माणसं रागाच्या भरात काहीतरी करून बसतात, माणसं वासनेच्या आहारी जाऊन एखादा उपद्व्याप करून बसतात. पण ती वासना किती वेळाची असते? 2 मिनिटाची असते. राग किती क्षणाचा राग असतो. लोभ किती असतो? त्या वस्तूचं दर्शन झालं की लोभ येतो, तयार होतो. पण ती घटना त्या क्षणाची संपली की हा पुन्हा जाग्यावर येतो. बघ बरं का, पुन्हा जाग्यावर येतो. हा तो पुन्हा जाग्यावर आला की त्याला त्या घटनेचा काय होतो? पश्चाताप होतो. बघा बरं का. पण त्या घटनेत जे घडलेलं असतं त्याचं उपद्रव मात्र पश्चातापाने जात नाही. आता फार बारीक विचार करण्याचा हा प्रसंग आहे. मराठा लोक म्हणतात की आम्ही 96 कोळी मराठा आहोत. बघ बरं का, आता हे बारीक आहे का बरं का, 96 कोळी मराठा आहे. म्हणलं तुमचं कुळ कोणत्या 96 पैकी कोणाचं आहे ते नाही सांगू बा आम्हाला, फक्त आम्ही मोठे आहेत बो, आम्ही देशमुख आहेत बो. बरोबर का, हे मोठे पण मिळवायचे. आम्ही सगळ्या दुनियाचे कुठाने करतो, पण म्हणताना काय म्हणतो, आम्ही लय मोठे बो, आम्ही लय मोठे बो. माळ्याचे किती प्रकार आहेत? माळ्याचे एकूण 14 प्रकार आहेत. 14 प्रकारचे माळे असतात. पण आम्हाला 2-4 माहिती असतात. आम्ही म्हणतो नाही आम्ही फुलमाळे आहेत. हा म्हणतो मग फुलमाळी म्हणजे काय नाही, आणि फुलाचे व्यापार करणार. मग कुणी हळदेमारी करतं, कुणी जिरेमाळी. ज्याच्या त्याच्या प्रांतामध्ये जो तो व्यवसाय त्या जातीला जोडला गेला आणि त्या जोडलेल्या व्यवसायातून त्या माळ्याची उत्पत्ती झाली. आणि मग पुढं काय झालं? पुढं म्हणले यांचं आमचं जमत नाही बघ, यांची पोरगी आम्ही नाही करीत बघ. आता इकडं दुनिया कुठं चालली, कोकणला पुरी भेटायला लोक म्हणले कोणाची का असाना, कुठली का असाना, फक्त एक पोरगी आमच्या पोरा करता. बघा आज माझ्याकडं दिवसातून 100 पेशंट मी तपासत असलो ना, 200 पोरांचे बाप दिवसभरात माझ्याकडे चक्र आणतात. का सरपंच 200 पोरांचे बाप चक्र आणतात. डॉक्टर साहेब रामराम असा ठोकून रामराम घालतात. पोराचा बाप लय लाचार सध्या. सगळ्या दुनियाचा लाचार कोण असेल सध्या आणि सगळ्या दुनियामध्ये नम्र वागणारा कोण असेल तर पोराचा बाप असतो. बरं, पोराचा बाप असा लांबून रामराम ठोक, रामराम काय आजारी नाही बघ, काही काम होतं ते बघा आपल्या पोरा करता. हा तू सांगितलं मागच्या बघतो. आता याच्या पोराचे 50 अडचणी, वय 40 वर्ष झालेलं. बरोबर, वय 40 वर्ष झालेलं. याचं पुढं सोयीला लागानं, नोकरी 4 बाऱ्या सोडून दिली यांनी. बरोबर, नीट बारीक बारीक आहे का. जेव्हा याला पुरी येत होत्या तेव्हा आकडून राहायचा, नाही म्हणायचं मला अमकीच करायची तमकीच करायची, अशी दिसावं तशी दिसावं तशी दिसावं. आणि जेव्हा सगळा बाजार मळला, आता बाजारातून लोक उठून गेले, तू म्हणतो आता कशी का असा ना भाजी तर द्या राव, भाजी पुरती. म्हणजे बघा का बऱ्याच टायमाला लोक बाजारामध्ये दिवसभर बाजार करता करता काही माणसं आता काय करतात, सगळी भाजी बघती भाजी बघती भाजी बघ, मग हे अमकं बघ तमकं बघ करता 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 बाजार घडला. गाया पाहायला गेला लोणीला, गाया पाहायला गेला. ही गाय पसंत पडती का ती गाय पसंत पडती. 4 वाजता पहिल्यांदा पसंत पडलेली गाय त्याला आवडली होती. 11 वाजताचे तो गेला व्यापार, अहो ती गाय देता का, गेली मला गेली. परत पश्चाताप झाला याला. आता मग तवाच का नाही गेला, नाही मला वाटलं अजून चांगली भेटन अजून चांगली भेटन. म्हणजे बघा अशी डोक्याडोक्यानी खरं तर लग्न संस्था ही दिसण्यावर, वागण्यावर, पाहण्यावर अवलंबून नाही. बरोबर का, नीट बारीक अभ्यास करा. लग्न संस्था ही योगायोगाने निर्माण झालेली आपल्या प्रपंचाची पहिली पायरी आहे. योगायोगाने निर्माण झाली. जर एखाद्या मुलाला स्थळ पाहायचं असेल, आता नीट बारीक अभ्यास करा. याचं चिंतन जर समजलं तुम्हाला, धर्म काय फक्त माणसाला भजन करायला लावतो असं नाही. धर्म माणसाला प्रत्येक क्षणाला निर्णायक आधार देतो. मेल्यानंतर काय करायचं धर्म शिकवतो. जन्माच्या आधी काय करायचं धर्म शिकवतो. लग्नानंतर काय करायचं धर्म शिकवतो. बरोबर का, धर्माने सांगितलं ते ज्याने केलं त्याला पश्चाताप होत नाही.
म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंड, आम्ही पाखंडीपणा करतो. लय पोरगा माझा हुशार आहे, लय पोरगा शिकलेला आहे. अरे पण ते धोड झालं ना, आता काय उपयोग आहे त्याचा? 40 वर्षाचा पोरगा तू जर कवळा पोरगा म्हणून बाजारात न्याला तर तुझ्या बाजाराला खातं कोण? त्याची पोरगी कमी शिकलेली आहे पण कवळी ना, 18 वर्षाची मुलगी, 19 वर्षाची मुलगी, आणि तिला तुझा 40 वर्षाचा मसोबा काय कामाचा आहे? बघा, नीट ऐकून घ्या. ज्याच्या त्याच्या भावना समजल्या नाहीत तर त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाहीत. आजही समाजामध्ये पश्चातापाचे बळी पडलेले कित्येक परिवार आहेत. भरपूर गडगंज श्रीमंत आहे, पोराला नोकरी आहे, पोराला लाख रुपये महिना पगार आहे, पण 35 वर्षाचं पोरगं बिगर लग्नाचं आहे. याच्या पलीकडे जास्त न बोलता तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की विवाह संस्था ही संस्था ज्या धर्मात आपण राहतो त्या सनातन धर्मामध्ये फार सुंदरपणे वर्णन केलेली आहे. अनेक ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथामध्ये विवाह ही योजना काय आहे. आता आपण काय करतो, गोत्यात आलो का बामणाकडे जातो, बरं, गोत्यात आले बामणाकडे जातो. खरं तर प्रत्येक कुळाला एक ब्राह्मण असला पाहिजे, प्रत्येक कुळाला एक ब्राह्मण असला पाहिजे. का बरं ब्राह्मण असला पाहिजे? ब्राह्मण धंदा चालावा म्हणून का? नाही, ब्राह्मणाला ते ज्ञान असतं, असावं, असतं असं नाही म्हणत. बरं काय परत चुकून मागून शब्द चुकान यायचा. बऱ्याच गोष्टी आता मी काय बोलत नाही. बऱ्याच ठिकाणी लग्न लावायच्या टायमाला पंचायत येते, बामणाचे 3च मंगल पाठ असते, तर बामणाला तर 5 मंगल मानल्याशिवाय लग्न लावता येत नाही. बामण तिनं कुणी मंगल म्हणणार आहे का, कुणी मंगल म्हणणार आहे का, कुणी का बरं, कारण तिची पाठांतर 3च असतं आणि 5 शिवाय लग्न लावता येत नाही. मग तू बळत धरून आणतो. एका ठिकाणी असाच एक बामण गोत्यात झाला, म्हणला मी त्याला म्हणलं एक काम कर, पहिलं मंगल म्हण, मग दुसरं म्हण, तिसरं म्हण आणि परत पहिलं म्हण. लोकांना काय कळते? लोकांना सावधान जपलं पाहिजे. लोकांना घेणं काय पडलं तुझ्या मंगलाचं? लोक काय भारी काय गेलं, अरे पण पहिलंच परत म्हणलं तो. लोक विसरले, लोकांना काय घेणं. लोक फक्त तांदूळ टाकले का लगेच पंक्तीला बसायला धरले. ते सावधान म्हणले, हा काय म्हणला, कोणत्या मंगलात कोणत्या देवाची स्तुती आहे, याला घेणंच नाही पडलं. इतकी तर आपली दुर्मिळ अवस्था, म्हणजे त्याला काय म्हणतात, दुर्दैवी अवस्था झाली आम्हाला घेणंच नाही पडलं त्याचं काय. आणि मग त्या ग्रंथामध्ये आपण ज्याला पंचांग म्हणतो ते पंचांग विज्ञान आहे. ते काय बामणाने आपल्या पोट भरण्याची विद्या म्हणून आपल्याकडे काढलेलं साधन नाही. पंचांग आहे, दिन आहे, ऋतू आहे, मास आहे, तप आहे. हे भूतलावरती निर्णायक असणाऱ्या काही घटना आहेत की ज्या दिवशी ज्या प्रसंगाला तुम्हाला दुर्दैव आहे त्या दिवशी दुर्दैव व्हायचे. बऱ्याच लोकांना बघा, तुम्ही आजही बारीक अभ्यास करा सर. मी काय महाराज म्हणजे काय म्हणजे भारी भक्त परायणच असा विषय नाही आहे. पण माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, ज्यांना विज्ञान कळतं त्यांना अध्यात्म कळत नाही, आणि ज्यांना अध्यात्म कळतं त्यांना विज्ञान कळत नाही. अनेक लोकांना अमावस्या आणि पौर्णिमा जवळ आली की मानसिक त्रास सुरू होतो. बरोबर का? आता याचं उत्तर तुम्हाला तुमच्या कुटुंबात कुणी सदस्याला अशा प्रकारची समस्या निर्माण झाली तर तुमच्या लक्षात येईल की त्या दिवशी ते व्हायबल होतात, त्या दिवशी ते एक्साइट होतात, त्या दिवशी ते डिप्रेशनमध्ये जातात. आणि मग हळूहळू 1दा 2दा 3दा 4दा 10दा जर असं झालं तर मग त्याच्या लक्षात येतं की पौर्णिमा जवळ आली का बाईला त्रास होतो, आणि पौर्णिमा झाली की त्रास कमी होतो. बघा बरं का, आता हेही तुम्हाला समजायला भोंदूपणा वाटेल बरं का, अंधश्रद्धा वाटेल. या जगात जन्माला येणाऱ्या सगळ्या माणसापैकी 40% माणसं अमावस्या आणि पौर्णिमेला जन्माला येतात. आता याच्यावर तर तुम्हाला माझ्याकडे या, मी तुम्हाला आतापर्यंत 16,000 डिलिव्हरी केले सर. आपण 16,000 डिलिव्हरीचं रेकॉर्ड दाखवतो. माझ्याकडे 16,000 पैकी 40% लोक अमावस्या पौर्णिमेला जन्माला येतात. म्हणून बाई महिने धरताना अमावस्या पौर्णिमेचे महिने धरते. बरं का, डॉक्टर की सोनोग्राफी पिनोग्राफी हे नंतरचा विषय आला. बाई ज्या ज्या वेळेला तिला दिवस जातात आणि तिची सासू म्हणते ना की आता ही अमावस्याला नक्की बाळातीन होणार, अमावस्याला हिला कळा येणार, पुनवाला हिला कळा येणार, आणि मग बरोबर तिचे दिवस तिकडं सोनोग्राफीची तारीख डॉक्टरनी दिली असती 22 मार्च, आणि तिथं आजच कळा घेऊन आली. का बरं? कारण अमावस्या आली ना, अमावस्या आली की तिला कळा येतात. का बरं? समुद्राला भरती ओटी अमावस्या पौर्णिमेला काय येत असते? का बरं? समुद्र आणि सूर्य याचा काय संबंध आहे का? पण अमावस्या आणि पौर्णिमेला भरती ओटी येते हे तर तुम्ही पाहिलं डोळ्यांनी. का त्याला भोंदूगिरी म्हणलं नाही तुम्ही अंधश्रद्धा त्याला म्हणले नाही ना? का बरं हे घडतं?
कारण या भूतलावर फक्त पृथ्वी, वायू, आप, तेज या पंचतत्वांचाच विषय नाही, तर या भूतलाला संलग्न असणाऱ्या नवग्रहांचा परिणाम या भूतलावर होत असतो. आता याच्यातही दोन संदिग्ध संकल्पना आहेत. ज्याला धर्मानी ग्रह म्हटलं त्याला भूगोलाने तारे म्हटलं. आता बघा बरं, परत प्रश्न येतो की ग्रह आणि तारे याच्यातला जो भेद पुस्तकात शिकवला तो पंचांगात नाही. सूर्य हा तारा आहे, पण सूर्य हा आमच्याकडे काय ग्रह आहे. चंद्र हा उपग्रह आहे, पण चंद्र आमच्याकडं ग्रह सांगितलेला आहे. बघा बरं का, गुरु बृहस्पती ही ग्रह रचना जी आहे ना, चंद्रबळ, सूर्यबळ ही आमच्या जीवनातली शक्ती स्थानं आहेत. म्हणून आपण म्हणतो याचा मंगळ स्थान आलं, याच्या लग्नात मंगळ आडवा आला, याला एक नाड आडवी आली, याचं सूर्यबळ कमी पडलं, याचं चंद्रबळ कमी पडलं. याचा परिणाम समजून घ्या. हा धर्म इतका बारीक अभ्यास करतो की कालाचा महिमा, परिस्थितीचा महिमा, परिणाम इतका बारीक विचार मांडून मानवाला निरोगी ठेवण्यासाठी या प्रयत्नाचा पराकाष्ठा केली गेलेली आहे. इतका बारीक अभ्यास की एवढा अभ्यास विज्ञानाला सुद्धा कळला नाही, विज्ञानाला सुद्धा हे साधता आलं नाही, विज्ञानाला सुद्धा याचा अर्थ समजला नाही. अहो, कालगणनेमध्ये एक साधं उदाहरण ऐकून घ्या. कालगणनेमध्ये आपल्या आधुनिक विज्ञानाला कधी करता आला कालगणना? सेकंदाचे 10 भाग केले. किती भाग केले? सेकंदाचे 10 भाग करून घड्याळ तयार केलं की सेकंदाचे 10 तुकडे करून घड्याळामध्ये ना जे समजा एखादी स्पर्धा असते, 100 मीटर धावण्याची स्पर्धा असते, त्या ठिकाणी जे लावलेलं असतं कालमापन यंत्र, त्याच्यामध्ये सेकंदाचे 10 भाग एवढंच गणित करता येतं. याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे तुम्हाला गणित करता येते का? बहुतेक ठिकाणी ते सेकंदापर्यंतच गणता येते, पण फार 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 बारीक जर त्याचं निरीक्षण केलं तर सेकंदाचे 10 भाग करता येतात. आमच्या धर्मामध्ये कालगणनेचे सेकंदाचे 60,000 भाग करून मोजणी केलेली. किती मोजणी केली? सेकंदाचे 60,000 भाग केले आणि एक भाग मोजून दाखवला आमच्या धर्माने. प्राणापानो निमेषात्या जीवनो मनसो गती इंद्रियांतर संचार. या मनाचा अभ्यास आणि मनाचं वेळापत्रक इतकं गतिमान असून सुद्धा आमच्या धर्माने त्याचा अभ्यास करून त्याच्या सूक्ष्मांश अंशांश कल्पनेचा शोध लावला. इतकी आमची परंपरा महान आहे. हे संशोधन फक्त आम्ही डोळ्यांनी पाहून, कानाने ऐकून आणि अभ्यास करून केलेलं नाहीये. आमच्या धर्मामध्ये जे ऋषी मुनी संत होऊन गेले यांच्या इंद्रियातीत ज्ञानातून. आता बघा बरं का, हा विचार थोडासा नवीन आहे, तुम्हाला आम्हाला थोडा समजण्याच्या कक्षेमधला नाही, पण ज्याच्या अंगात दैवी शक्ती येते. आता हेही थोडंसं नवीन आहे. तुम्हाला जर काही गोष्टी अभ्यासात लागत असतील तर कधी भविष्यात प्रमाण देईल मी. पण ज्याला दैवाची कृपा आहे त्याला अशा बुद्धीमध्ये अचिंत्य गोष्टी प्राप्त होतात. आपण म्हणतो आता हे काही ठिकाणी अंधश्रद्धेत परिवर्तित झालं की याला पाणी समजतं बा, याला पाणी समजतं, हा पाणी पाहतो. आता मी म्हणलं याला पाणी कसं समजतं बा? आता काही वेळेस ही अंधश्रद्धा आहे. प्रत्येक ठिकाणी श्रद्धा असायचं कारण नाही, पण काही लोकांच्या जीवनामध्ये या गोष्टी साध्य करण्याची किमया साध्य होते. आता काही लोक म्हणतात पायाळू माणसाने पाय चोळला, पायाळू माणसाने पाय दिला घटीचं निघतं. बरं का, आता मला आजपर्यंत या गोष्टीचा गोलगडा करायला फार दिवस गेले की असं कसं होऊ शकतं? पायाळू माणसाचा पाय लावला त्याचं टिचं निघालं. कसं निघालं बरं टिचं? त्याचं कारण असं आहे की पायाळू माणसं किती असतात? 1000त 1 असतो. बरं का, पायाळू माणसं किती असतात? 1000त 1 असतो. याला टिचं भरलं, याला पायाळू शोधावं लागेल, तर त्याचं टिचं मोकळं होईल ना. पायाळू माणूस शोधायचा पुढं. मग तसं जर नसतं तर कोणाचा पाय लावता लावता याचं टिचं वाढलं असतं ना. कुणी म्हणलं पाय देतो पाय देऊ याचं कंबार मोडून टाकलं असतं लोकांनी. म्हणून काय शोध लावला? पायाळू माणसाने पाय दिला
की त्याचं टीचं निघत. मग याला पायाळू टीचं भरलं, पायाळू शोधायचा, मग त्याला बोलवायचं, तर त्याचं निम्मार्ध काम होतं किंवा निम्मार्ध कामाला लागलेला असतो. जसं इचू उतरायचे मंत्र असतात ना, तसे इचू चढवायचे मंत्र असतात. बरं का. आता ही मंत्रविद्या आणि माळी समाज यांचा फार जवळचा संबंध आहे बरं का. आता माळी समाज मुळातच पहिल्यापासून वैद्यक शास्त्राचा भोक्ता आहे. कारण निसर्गोपचाराची सगळ्यात मोठी ताकद कोणाकडे असेल ना, तर माळी समाजाकडे असते. निसर्गात जे उपलब्ध आहेत, निसर्गात जेवढे वाण आहेत, ते सगळे वाण कुठं सापडतील तुम्हाला? माळ्याच्या मळ्यात सापडतील. पण आता माळीच फुलं इकत घ्यायला लागलं तर त्याला मी काय बोलणार, त्याच्यावर काय जात बोलत नाही बोलला. माळ्याच्या मळ्यात ही सगळी परंपरा पहिल्यापासून होती. कोणाचाही गावाचा तुम्ही जर अभ्यास केला तर माळ्याचा मळा गाव कसाला असतो. आता हे तुम्ही नीट अभ्यास करा बरं का. मी काय बारीक तुम्हाला परंपरा आणि रचनेबद्दल आज काही सांगणार नाही, कारण हे सगळंच गुस्तरून ठेवलं तर निस्तरायचं कधी हा प्रश्न नाही. कारण 10व्याला आलोय, कावळा शिवला म्हणजे आपला कार्यक्रम संपला. माळ्याचा मळा नेहमी गाव कोसाला असतो. गाव कोसाला असतो. का बरं गाव कोसाला असतो? कारण गावापासून जवळ असल्यामुळं कोणालाही गरज लागली तर पुढे जाणार माळ्याच्या मळे जा. कुठलाही वाण, कुठलीही वनस्पती, कुठलीही परंपरा. आणि या धर्माचं सगळ्यात मोठं तत्व आहे, ज्या भगवंताने मानव जन्माला घातला. ही सृष्टी माणसासाठी निर्माण केली गेली. आता याच्यावर थोडासा बारीक अभ्यास सांगण्याची वेळ आलेली आहे. आपल्या धर्मामध्ये एकूण 6 शास्त्र आहेत. किती शास्त्र आहेत? 6 शास्त्र. म्हणून तर आपण हरिपाठात काय म्हणतो? 4 वेद जाणं, 6 शास्त्र कारण बरं का. कारण कार्य कारण मीमांसा जी असते ना, कार्य कारण भाव, कार्य कारण मीमांसा, याच्यामध्ये 6 शास्त्र. या 6 शास्त्रांची नावं आमच्या नवीन पिढीला माहीत नसतील, कदाचित जुन्यालाही माहीत नसतील. जुन्याला तरी काय कारण पडलं म्हणायचं, फक्त हरिपाठ पाठ करायचा आणि गायचा, याच्या पलीकडे काय डोक्याला ताण द्यायचा नाही. ही 6 शास्त्र भगवानराव, 6 शास्त्र जी आहेत ना, ही आमच्या धर्मामधली या सृष्टीच्या उत्पत्तीच्या पासून तर सृष्टीच्या नाशापर्यंतची कार्यकारण मीमांसा शोधून काढतात. 6 शास्त्र कोणती? सांख्यशास्त्र, वैशेषिक शास्त्र, योगशास्त्र, न्यायशास्त्र, पूर्वमीमांसा शास्त्र आणि उत्तर मीमांसा शास्त्र. त्याला ह्या 6 शास्त्रांना आपल्या धर्मामध्ये धर्मशास्त्र म्हणून मान्यता आहे. खरं तर एकूण किती शास्त्र आहेत? एकूण 12 शास्त्र आहेत. 12 शास्त्र आहेत. पण त्यापैकी उरलेली जी 6 आहेत ना, ही नास्तिकवादी म्हणून धर्मातून बाजूला काढलेली आहेत. त्याच्यामध्ये नेहमी बोललं जाणारं चारवाक शास्त्र आहे. चारवाकाने जे शास्त्र लिहिलं ते खूप सुंदर आहे. ते वैचारिक पातळीवरती सर्वात श्रेष्ठ आहे. पण ते फक्त वेदाला प्रमाण मानत नाहीत, म्हणून त्यांना आपण बाहेर काढलं. आणि मग असा कुणीतरी भौतिक वाद मांडला की आमचे सगळे हे जे महाराज लोक असतात ते काय म्हणतात, हा चारवाकवादी आहे. काय म्हणतात? चारवाकवादी. तर चारवाकवाद ही फार मोठी वेगळी गोष्ट आहे. पण तुम्हाला आज मी काय सांगतोय की ही सृष्टी निर्माण कोणासाठी केली? कोणासाठी केली? गाढवासाठी केली, घोड्यासाठी केली, हत्तीसाठी केली, का उंटासाठी केली, का वाघासाठी केली, का किड्या मुंग्यांसाठी केली? तर याचं उत्तर एक आहे की भगवंताने प्रतिरूप म्हणून मनुष्य जन्म दिलेला आहे. प्रतिरूप, भगवंताचं प्रतिरूप कोण? तर मनुष्य जन्म आहे. आणि मनुष्य जन्म भगवंताचं प्रतिरूप दिलं आणि त्या प्रतिरूपासाठी ही सृष्टी निर्माण केली. आता हे कुठं लिहिलं गेलं? हे शास्त्रात लिहिलं गेलं. यदृच्छा म्हणजे त्या भगवंताची इच्छा झाली की माझा प्रतिरूप तयार करायचा, म्हणून त्यांनी मनुष्य जन्म घातला. आता याचाही काय बारीक अभ्यास करण्याची वेळ आलेली नाही. आता सध्या फक्त एकच गोष्ट समजून घ्या, जर माणसापेक्षा हत्ती प्रभावी आहे तर मग सृष्टीचा अधिपती हत्ती का नाही? जर माणसापेक्षा वाघ हिंस्र आहे तर वाघाचं राज्य जगात का नाही? आपल्या माणसाचंच राज्य का बरं जगामध्ये आहे? मानव योनीमध्ये जन्माला आलेला माणूसच या जगाचा अधिपती म्हणून का गणला घेतो? बघा बरं का, माणसापेक्षा ताकदवान प्राणी जगात आहेत, माणसापेक्षाही बुद्धिमान प्राणी जगात आहेत. तुम्हाला असं वाटतं माणसाची बुद्धी फार आहे? अरे आपल्यापेक्षा किड्या मुंग्यांची बुद्धी तुम्ही कधी अभ्यास केलाय? कधी तुमचं एखादा बंगला बांधला, अरुणराव बंगला बांधला, आणि तुम्ही
व पैशाची अडचण आली म्हणून कलश पूजा केली. बघा बरं, कलश पूजा केली आणि घरभरणी म्हणले आपण नंतर करू, सध्या जरा अडचण आहे, अजून कलर बिलर द्यायचा राहिला, निवांत करू, कलश पूजा करून तुम्ही राहायला गेले. तुमचं घर नवीन आहे, सिमेंट कॉन्क्रीटनी बांधलेलं आहे, तुमची कलश पूजा मांडलेली आहे. सर नीट ऐकून घ्या, कलश पूजा मांडलेली आहे आणि तिथं खडी साखरेचा निवड ठेवलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंग्याची रांग लागते ना तिथं. या मुंग्यांना कुणी आवाज न दिलं की तुमच्या इथं कलश पूजा केली आणि तुमच्याकडे खडी साखरेचा प्रसाद ठेवला. ही मुंगी, हिची घ्राणेंद्रिय एवढी तीक्ष्ण असतात की तिच्या व्याप्तीपासून काही मीटर अंतरापर्यंत तिला वास येतो. एखादा पुत्र, माणसं चोरी करतात आणि माणसाला पोलीस दल बोलून सुद्धा जर चोर सापडला नाही तर कोणाची पाचारण केलं जातं? कुत्रे आणले जातात. बरोबर का? कुत्रं आणलं जातं. मग ते कुत्रं काय करतं? कुत्रं त्या वस्तूचा वास घेतं आणि त्या वस्तूला ज्याने स्पर्श केला त्याचा वास घ्यायला 5 किलोमीटर जातं. काय ताकद असेल? आहे का ताकद तुमची आमची? नाही ना. त्या घ्राणेंद्रियाची ताकद कुणाला आहे? त्या कुत्र्याला आहे. मग त्या कुत्र्याची ताकद जास्त आहे म्हणून जगात कुत्र्याचं राज्य आहे का? नाही. पैलवान माणसापेक्षा हत्तीची ताकद लई आहे. हत्ती इतका मोठा आहे पण त्या हत्तीचं राज्य आहे का जगात? नाही, माणसाचं राज्य आहे. कारण मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की याला विवेक बुद्धी दिली. कोणती बुद्धी दिली? विवेक बुद्धी दिली. सारासार बुद्धी दिली. सारासार बुद्धी दिली. मग सारासार म्हणजे धर्म आहे. सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण असार निर्गुण सार. आता हे याचा अर्थ व्यावहारिक समजून घ्या बरं का. त्रिगुण असार हे दिसतं ना, हे सगळं असार आहे. कारण हे काय आहे? हे नाशवंत आहे. या जगात जे दिसतं ना तुम्हाला हे सगळं नाशवंत आहे. एवढी संस्कृती होती मोहनजोदाडोची, आपण तर किरकोळ आहेत. त्या संस्कृतीचा तुम्ही जर अभ्यास केला ना, आजही उत्खननामध्ये सापडते. काय दरबार आहे, काय काय जॉमेट्री आहे, काय त्यांच्यापैकी रचना आहे, काय ग्रह रचना आहे, काय देश रचना आहे, काय नगर रचना आहे. त्या काळात ती नगरं इतकी प्रभावी होती की त्या नगरात एकही दोष नव्हता. आता आपली नगरं आहेत, आज रस्ता करायचा आणि उद्या गटर खांदायची, परवा पाईपलाईन खांदायची, तेरवा म्हणले केबल टाकायची. कारण आता तर केलं नाही ना होती गटर तुमली. मग अरे मग तुम्ही रचना करताना रचनाकार काय करतोय? रचनाकार पद तले मोठमोठे काढले ना भगवानराव, पहिले महापौर तुम्ही, म्हणून सांगतो तुम्हाला रचनाकार तले मोठे. आणि त्या रचनाकाराची रचना कुठे गेली? इंग्रजांनी बांधलेले पूल अजून चांगले आहेत तरी त्याचं पत्र येतंय हा पूल खराब आहे बरं का. आपण म्हणतो अजून 50 वर्ष त्याला काय व्हायचं नाही, आणि आपण 5 वर्षापूर्वी बांधलेले अंगणवाड्यावरून आता लगेच दुरुस्तीला आले. म्हणले नाही त्याला 50,000 टाकावं लागतील तुम्हाला, कारण ती येतं अमकं झाडं इकडे भेकपडी इकडे. कुठे गेली रचना? नगरेची रचावी, नगरेची रचावी. कोण म्हणतं? माऊली म्हणतात. आणि महावने लावावी नाना विधे. हे सूक्ष्म सूक्ष्म विचारधारा करून धर्म तयार झाला. धर्म कुणावर अन्याय करत नाही आणि कुणाला न्याय देताना कमी ठेवत नाही. कुणावरही अन्याय करत नाही आणि कुणाला न्याय देतानाही कमी ठेवत नाही. इतकी बारीक रचना या धर्माची आहे. आणि मग आपला जो विषय आज प्रवचनाचा काढला होता ना, याचा विषय कुठे कुठे सरकला? लग्नविधीपर्यंत आला. लग्न का जमत नाहीत? कारण लग्न आपण ज्या उद्देशाने करतो तो उद्देश चुकीचा आहे. की माझा मुलगा इंजिनियर आहे, मला सून इंजिनियर मिळावी. अरे मग तुझा मुलगा जर ₹1,00,000 पगार मिळतो तर तुला बायको त्याची ₹1,00,000 पगार मिळवणारी मिळाली तर तुला वाटतं काय संसार सुखाचा होईल? नाही, कधीच होणार नाही. 2 समांतर रेषा कधी एकमेकाला छेदत नाही. लक्षात ठेवा. ₹1,00,000 पगार मिळणाऱ्या माणसाला जर बायकोकडून लाखाची अपेक्षा असेल तर तो संसाराचा भोगता नाही, तो व्यापाराचा भोगता आहे. मग तो ₹1,00,000साठी लग्न करत असेल तर त्याला त्याचे फळं भोगावत लागणार आहेत ना. जर तिला ₹1,00,000 पगार कमवायचा असेल तर तिला तिचं स्वातंत्र्य कमवत लागणार आहे. आणि मग ती तुझ्या पारतंत्र्यात कधी जगेल? कधीच जगणार नाही. जोपर्यंत तू जर पैसेवाला आहेस आणि तू जर एखाद्या गरीबातली गरीब आणि कमीत शिकलेली जर बायको केली तर ती तुझा स्वामित्व म्हणून स्वीकार करील. पण आपणही उठफाट्या खोपडीच्या, आपल्याला त्या श्रीमंतीचा काय मोह झालाय आम्हालाच कळत नाहीये आणि आम्ही त्या नादात. सर ही गोष्ट सांगताना मला लाज वाटते की पालात राहणाऱ्या माणसाच्या पोरांचे लग्न कधीच थांबत नाही. तुम्ही विचारून पहा, जी पालं पडतात ना त्यांना म्हणा तुझ्या पोरं लग्न, ते म्हणतो तेव्हाच झालं. 15 वर्षाच्या पोराचं लग्न होतं. आता इथंच पालं आहेत आपल्याकडे, जेव्हा इथं अरुणराव इथं ते ह्याचे पालं आहेत, त्या वसंतजोग यांची पालं आहेत बघा, त्यांच्या पाया बाळातपणला येतात. सर काय सांगू तुम्हाला, 15 वर्षाची मुलगी बाळातपणला आजही येते. आणि काय कुणास ठाऊक त्यांचं ते संसाराचं रूप पाहिलं ना आम्हाला धक्का बसतो मनाला. कायदे कुणीकडे चालले तरी कुणीकडे चालले. पण ही परंपरा
त्यांच्या मुलांचे लग्न थांबत नाहीत, त्यांचे कधी घटस्फोट होत नाहीत, त्यांच्या आईबापाला खायला नाही मिळालं तरी ते वृद्धाश्रमाची कधीही अपेक्षा करत नाहीत. त्याच्या उलट महालात राहून सुद्धा आमच्या पोरांचे लग्नाचे वांदे आलेत, इकून तिकून लग्न झाले तर आम्हाला पुढची पिढी जन्माला घालायचे वांदे झालेत. इतक्या प्रमाणामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली की असे कित्येक गर्भश्रीमंत कुटुंबामध्ये पुढची पिढी जन्माला येत नाही, पुढची पिढी जन्माला येत नाही. मग तुमची जर वंश परंपरा टिकलीच नाही तर तुमचा वंश काय कामाचा? जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा. तुम्हाला जर नातूच झाला नाही तर तुमचे श्राद्ध कोण घालीन, तुमचे पक्ष कोण घालीन, तुमच्या आगाऱ्या कोण टाकीन? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्म अभिभावात उद अधर्म अभिभावात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलश्रिया श्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायन्ते वर्ण संकरा संकरो नरकायेवच कुलघ्नानां कुलस्य पतन्ति पितरो दोषा लुप्तपिंडोदक क्रिया दोष एते कुलघ्नानां वर्ण संकर कालकई उत्सादन्ते जाती धर्माच कुलधर्माच शाश्वता. अरे हे बोलायचं नुसतं नसतं बाळा. या जीवनाचा उद्देश काय आहे? हा जीवन काय फक्त पैसे कमवण्यासाठी, पद मिळवण्यासाठी, पद उपभोगण्यासाठी, ऐश्वर्य निर्माण करण्यासाठी आणि खाटगादी घेऊन झोपण्यासाठी नाही. ज्याला नातवाच्या जन्माची काळजी नसेल तो आजा काय कामाचा? ज्याला नातवाच्या जन्माची काळजी नसेल, नीट लक्षात घ्या, बापाला मुलाच्या लग्नाची काळजी असू शकते पण जर आजाला नातवाचा जन्म होण्याची अपेक्षा नसेल तर तो कुळधर्मात कुठे बसतो? त्याचा कुळधर्म कुठे गेला? आता याच्यातही परत अजून परंपरा आहे. आता लोक म्हणतात स्त्री पुरुष समानता आहे, स्त्री पुरुष समानता आहे. स्त्री पुरुष समानता आहे पण स्त्री ही पुरुषाची अर्धांगिनी आहे. हा वाक्याला कुठेतरी समजून घेण्याची गरज आहे ना. किती श्रीमंत झाला, किती पुरीचा बाप श्रीमंत असला तरी लग्न झाल्यानंतर पुरीला सासरीच नेऊन घालावं लागतं. का लय पैशावाला आहे म्हणून एखादा म्हणजे मुला घरी आणून घातला असं कधी झालं का? जरी घरी घालून ठरला तर सत्यनारायण होस्तर तरी त्याला कमीत कमी आईबापाकडे ठेवावं लागतं ना. ते तुमच्या सुनाला जरी तुम्ही करार करून घेतला की माझी मुलगी पैशावाली आहे, मला एकुलती एक मुलगी आहे, मी असा जावई करणार की जो माझ्याकडे आयुष्यभर राहील, माझ्या प्रॉपर्टीचा सांभाळ करील, हे तुमचं तोंडी झालं. पण बामन काय म्हणतो? लग्न झाल्यानंतर तुझी पोरगी 4 दिवस का होईना तिच्या सासरी नेऊन घाल. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय होतो? ही संस्कृती काय आहे? पुरुष प्रधान संस्कृती आहे. पुरुष प्रधान संस्कृती आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही आणि मी नाकारू शकत नाही. धर्मामधली व्यवस्था तुमच्या लग्नाच्या सप्तपदीमध्ये पोरगी लय तिचं पॅकेज मोठं आहे म्हणून असा कोणता बामन म्हणला का पोरगी पुढे घ्या बायको नवरा पाठीमागून काढा? होणार नाही. काही झालं तरी पुरुष पुढे आणि स्त्री पाठीमागे. का बरं? ही परंपरा जी निर्माण झाली ती प्रकृती आणि पुरुषाच्या संयोगातून निर्माण झाली. प्रकृती आणि पुरुष ही मूळ तत्वाची भाषा आहे आणि या मूळ तत्वाच्या भाषेचा आमच्याशी संबंध आहे. आमचे शरीर प्रकृतीने निर्माण केलं आणि आमचा आत्मा पुरुषापासून प्राप्त झाला. आता हा पुरुष आदिपुरुष भजी जे आदिपुरुषी म्हणतो ना आपण, भजी जो आदिपुरुषी अखंडित. आता आदिपुरुष म्हणजे काय? तर या सृष्टीमध्ये ब्रह्मांड, ब्रह्मा, ब्राह्मण आणि परब्रह्म. आता हे तुम्हाला कधी फार याच्यात खोलात शिरला नसाल तुम्ही. हे परब्रह्म जे आहे ना, परब्रह्म हे या सृष्टीचा मालक आहे. परब्रह्म, त्या परब्रह्माने आपला अंश ब्रह्मदेवाच्या रूपाने पाठवला. आपला अंश आपण नाही पाठवतो, प्रतिनिधी म्हणून ब्रह्मदेवाला पाठवलं आणि या ब्रह्मदेवाने या सृष्टीला या विष्णू आणि शंकराला बरोबर घेऊन या सृष्टीचं नियोजन केलं. काय केलं? आराखडा तयार केला. आपण म्हणतो ना की आमच्या गावात पंचवार्षिक आराखडा तयार केला, 15व्या वित्त आयोगासाठी आराखडा तयार केला. ते काम आराखड्यात होतं म्हणून झालं. जे काम आराखड्यात नाही त्याच्यासाठी येण्या द्यावं लागायचं. बरोबर आहे की नाही? तसं या सृष्टीमध्ये आराखडा तयार केला या तिघांनी आणि त्या तिघांनी केलेला आराखडा या सृष्टीच्या या संपूर्ण व्यवस्थेचा भाग आहे. आणि म्हणून तर आपण काय म्हणतो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचा उत्पादक, विकासक, संहारक अशा दृष्टीने उत्पत्ती, विकास आणि नाश या तत्वज्ञानातून ही सृष्टी चालते. आता एक छोटासा भाग सांगतो की जो या श्लोकाचा मूळ गाभा आहे. काय गाभा आहे? की मी पैसा करता जगत नाही, मी मोठेपणा करताही जन्माला आलो नाही,
मी पद भोगण्यासाठी जन्माला आलो नाही, मी दीर्घ आयुष्यासाठी जन्माला आलो नाही की माझं आयुष्य किती असेल. लय माणूसांनी काळजी घेतली शरीराची म्हणून माणूस दीर्घायुष्य होतो का? नाही. हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. करता करविता नेता नेविता इथे त्याचीच सत्ता काय आहे. क्षणोक्षणी हाच करावा विचार तरावया पार भव सिंधू. नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. काळ मारतो माणसाला. हो, माणूस मरतो कशाने मरतो? काळाने मरतो. मग काळ आला की तुम्हाला निमित्त कारण काही चालतं. जेवता जेवता मी आला. आता डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला म्हणले अहो डॉक्टर साहेब हे जेवत होते, जेवता होते गेले आपण जेवत होते ना, एक घास पोटात एक घास तोंडात आणि एक घास हातात होता, गेले ना. आता गेल्यावर काय करणार तुम्ही? काळ आला होता. त्याच्या उलट एखादा हृदय बंद पडलेला आमच्याकडे येतो आणि लोक म्हणतात बघा बरं हालचाल करत नाही, आम्ही थोडा धक्का देतो, असं दाबतो एखादं शॉकचं मशीन असतं धावतो, त्याचं हृदय परत चालू होतं आणि असे गेल्यासारखे वाटणारे पुन्हा उठून बसतात. का? त्यांच्यावर वेळ आली होती पण काळ आला नव्हता. काळाने त्यांना तारलं. असे कित्येक लोक आजही जिवंत आहेत की ज्यांचे हृदय दोनदा तीनदा बंद पडून त्यांना प्रयोग करून 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 पुन्हा जिवंत आहेत आणि पुन्हा हिंडाय फिरायला लागले. असं नाही की भाऊ त्यांनी थोडा वेळ जगले थोडा वेळ जगले, असं नाही. वर्ष 2-2 5-5 वर्ष हृदय बंद पडून सुद्धा जगणारी माणसं या भूतलावर आहेत. म्हणजे माणसाच्या अधीन वैद्यकशास्त्राच्या अधीन मृत्यू नाही. मृत्यू हा वेगळा विषय आहे आणि आरोग्य हा वेगळा विषय आहे. निरोगी माणसाला मृत्यू येत नाही असा भ्रम आहे आणि रोगी माणसाला मृत्यू येतोच हाही भ्रम आहे. कित्येक कॅन्सर झालेली माणसं 20-20 वर्ष जगतात आणि कित्येक त्यांच्या अँजिओग्राफी झाल्या, त्यांच्या सगळ्या शिरा चांगल्या आहेत, त्यांचं BP नॉर्मल आहे, त्यांची शुगर नॉर्मल आहे, पैलवान आहे, ताकदवान आहे, सगळं ऐश्वर्य आहे, पण क्षणात मेले. असे किती लोक आहेत जगामध्ये. क्षणात मेले, काहीच नाही हो, काही कळलं नाही बा कसे गेले ते. आणि मग आपण असं आलं का म्हणतो जो आवडे जगाला तू आवडे देवाला, असं म्हणून आपला वेळपाळ प्रसंग काढून घेऊन जातो. म्हणून झालेली सेवा